नमस्कार, मी दुर्वा कांबळी माझे कोकणच्या बातमीपत्रामध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत करते। बातमीपत्राच्या सुरुवातीलाच नजर टाकूया ठळक घडामोडींवर। रोहा तालुक्यातील सकल मराठा समाज आजपासून 3 दिवस साखळी उपोषण करणार। महाराष्ट्रातले शिंदे सरकार कपटी वृत्तीचे, सरकारचा जरांगे पाटील यांच्या जीवाशी खेळ, विनायक राऊत यांचा गंभीर आरोप। रोहा तालुक्यात मनसेचा ग्रामपंचायत निवडणुकीत प्रचाराचा झंझावत। नागोटणे ग्रामपंचायतीत प्रथमच सरपंच पदाच्या उमेदवारीची लढत। आणि संदीप करवा यांच्या माध्यमातून आदिवासी वाड्यांमधील 10 मुलींना दिवाळीसाठी नवीन ड्रेस वाटप। लायन्स क्लब ऑफ खेड सिटीच्या वतीने आयोजन। आता पाहूया सविस्तर वृत्त। मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी आमरण उपोषण सुरू ठेवले। महाराष्ट्रातले मिंदे सरकार कपटी वृत्तीचे सरकार असून मनोज जरांगे पाटील यांच्या जीवाशी खेळत आहे। त्याचबरोबर मनोज जरांगे पाटील यांचा बळी घेण्याचे कट कारस्थान या राज्यकर्त्यांच्या मनामध्ये आहे का, अशी शंका खासदार विनायक राऊत यांनी गंभीर आरोप करत निर्माण केली आहे। पाहुयात काय म्हणालेत विनायक राऊत। हे महाराष्ट्रातलं मिंदे सरकार हे नीच वृत्तीचे कपटी वृत्तीचे सरकार आहे। हे मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे पाटील यांच्या जीवाशी ते खेळत आहेत। मनोज जरांगे पाटलांच्या उपोषणाचा आजचा 6वा दिवस आहे। अनेक वेळेला त्यांनी सांगितलं मी चर्चेला तयार आहे, कोणीतरी चर्चेला शासनाने यावं अशी त्यांनी विनंती केली, पण हे बदमाश आणि निष्ठुर वृत्तीचे सरकार जे मागच्या वेळेला मनोज जरांगे पाटलांच्या आजूबाजूला घुटमळत होते त्यांचे दलाल, यावेळेला 6 दिवस होऊन सुद्धा सरकारने त्याची दखल घेतलेली नाही। म्हणून शंका येते की मराठा आरक्षणामध्ये जसे काल एका दिवसामध्ये 4 मराठा तरुणांचे आत्महत्या झालेली आहे, त्याच पद्धतीने मनोज जरांगे पाटील यांचा सुद्धा बळी घेण्याचं कपट कारस्थान या राज्यकर्त्यांच्या मनामध्ये आहे का, अशा पद्धतीची शंका निर्माण झालेली आहे। परंतु यापुढे मराठा आरक्षण मिळाल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, हा निर्धार जो मनोज जरांगे पाटील यांनी केला, त्यांच्या पाठीशी आमचे पक्षप्रमुख माननीय उद्धवजी ठाकरे खंबीरपणे उभे आहेत, शरद पवार साहेब खंबीरपणे उभे आहेत, आम्ही सुद्धा त्यांच्या पाठीशी आहोत। आज आढावा घेण्यापेक्षा मी जी मागणी केलेली आहे माननीय पंतप्रधान महोदयांकडे, लोकसभेचं तातडीचं विशेष अधिवेशन बोलवा आणि मराठा आणि धनगर समाजाच्या आरक्षणाचं बिल त्या अधिवेशनामध्ये मंजूर करून घ्या। मराठा समाजाच्या आरक्षण मुद्द्यावर राज्यातील मराठा चांगलाच पेटून उठलाय। आरक्षण घेतल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही असा निर्धार मराठ्यांनी केलाय। दुसरीकडे मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी प्राणार्थ आमरण उपोषण सुरू ठेवले। मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ संबंध रोहा तालुक्यातील सकल मराठा समाज आज मंगळवारपासून 3 दिवसीय साखळी उपोषण करणार आहे। जरांगे पाटलांच्या समर्थनार्थ साखळी उपोषणाची जय्यत तयारी सुरू आहे। असंख्य मराठा बांधव भगिनी साखळी उपोषणात सहभाग घेतील अशी माहिती मराठा समाजाचे अध्यक्ष आप्पा देशमुख यांनी दिली आहे। दरम्यान केंद्रीय मंत्री नारायण राणे हे मराठा समाजाचा वारंवार अवमान करत आहेत, आंदोलनाची खिल्ली उडवत आहेत असे म्हणत मंत्री राणे व रामदास कदम यांचा आम्ही जाहीर निषेध करतो असा संताप सर्वच मराठा कार्यकर्त्यांनी व्यक्त केलाय। तर साखळी उपोषणात लोकप्रतिनिधींनी येऊ नये असा इशारा देखील मराठा समाजाने दिलाय। आज सुरू होणाऱ्या साखळी उपोषण व पुढील रणनीतीबाबत माहिती देण्यासाठी सोमवारी पत्रकार परिषद घेण्यात आली। यावेळी ज्येष्ठ नेते व्ही.टी. देशमुख, अध्यक्ष आप्पा देशमुख, नितीन परब, अमित उकडे, प्रशांत देशमुख, महेश सरदार, सूर्यकांत मोरे, अजित मोरे, संदीप सावंत व समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते। मराठा समाजाचे नेते आहेत, पण ते नेते असताना त्यांनी एक जाणीव ठेवली पाहिजे की आपल्या मराठा बांधवांना बोलताना शिवीगाळ जर तुम्ही करत असाल तर आम्ही संपूर्ण तरुण वर्ग, जो मराठा समाजाचा तरुण वर्ग आहे, तर अशा वृत्तीचा आम्ही निषेध करू आणि यापुढे यांनी दक्षता बाळगावी। कुठल्याही मराठा समाजाच्या तरुणांना किंवा इतर मराठा बांधवांना बोलताना शिवीगाळ करू नये, आणि जर शिवीगाळ झाली तर त्याचे परिणाम हे मराठ्यांमध्येच होतील
त्यामुळे नारायण राणेंनी थोडंसं आपल्या म्हणजे बोलण्याच्या याच्यावर संयम बाळगावा. आम्ही मगाशी सांगितल्याप्रमाणे सांगतो की आम्ही जे आता साखळी उपोषणाला बसणार आहोत त्या उपोषणाची इथं लोकप्रतिनिधींना आम्ही बंदी घातलेली आहे. त्यांना जे काही विषय मांडायचे आहेत आमच्या मराठा समाजाविषयी त्यांनी विधान परिषदेला राज्यसभा किंवा लोकसभा यांच्यावर त्यांनी विषय मांडावा, आमची बाजू मांडावी. इथं येऊन उगाचच काहीतरी बोलून आम्हाला आश्वासनं देऊन आता भरपूर झालं तर आश्वासनाला आम्ही बळी पडणार नाही. गावबंदी येणाऱ्या काळामध्ये आम्ही तुम्हाला नक्की सांगू गावबंदी करणार आहोत की काय करणार आहोत. आता ही सुरुवात आहे आणि आजचा हा तरुण वर्ग हा अतिशय पेटलेला आहे. त्यामुळे येणाऱ्या काळातच आपल्याला सगळ्या काही गोष्टी समजतील. नारायण राणे रामदास कदम जे बोलले ते जर का व्यक्तिगत घेतलं तर त्यांच्याकडे फायनान्शियली ते स्ट्रॉंग असल्यामुळे त्यांना त्याची जरूर नाही आहे. पण त्यांच्याबरोबर असणारा प्रत्येक व्यक्ती, त्यांच्या पाठीमागे असणारा प्रत्येक व्यक्तीला काही फायनान्शियली परिस्थिती चांगली असेल असं म्हणता येणार नाही. त्यामुळे तो त्यांच्या मागे राहील असं वाटत नाहीये. तर ते त्यांच्यासाठी तरी ते जरुरी आहे. उद्या वेळ आली तर ती लोक सुद्धा त्यांच्या विरोधात जातील. कुणबी आपण आता वर्तमानपत्रामध्ये किंवा हे सगळं सांगितलेलं आहे की कुणबी शेती करणारा तो आणि म्हणून जरंगे पाटलांची सुद्धा हेच म्हणणं मागणं आहे का जो शेती करतो तो कुणबी आणि त्या कुणबी समाजाला ओबीसी मध्ये घेतलेला आहे. आम्ही कुणबीच आहोत आणि आम्हाला ज्यांचा 7/12 असेल तो शेती करतो त्याला आरक्षण दिलं पाहिजे. आणि शिवाय जरी तुमच्या ह्याला ओबीसीला आरक्षण देऊन कुणबी समाजाला त्याच्यामध्ये समाविष्ट केला असला तरी सुद्धा जाधवांचा अभ्यास आहे. त्यांना माहिती आहे की संपूर्ण कुणबी समाज जे आम्ही कुणबी आहोत म्हणणारे लोक कुणबी समाज नाही. ज्यांनी दाखले मिळवलेले आहेत तेवढेच कुणबी आहेत. बाकी कुणबी मराठा रोहा तालुक्यात सुद्धा हीच परिस्थिती आहे. कुणबी मराठा आणि हिंदू मराठा असे 7/12 याच्यामध्ये आहे. आणि म्हणून हे जे काही थोडा वृत्ती जी सरकारची चाललेली आहे त्याच्या आपण सर्व मराठे एक आहोत आणि ह्याच्याकरता आपल्याला झगडायचं आहे. याच्याकरता जरांगे पाटील करतायत, उपोषण करतायत. आज ते चिघळत चाललेलं आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मराठा ते त्यांच्या भेटीला गेले. त्यांनी सांगितलं आम्ही तुम्हाला आरक्षण देण्याच्या मध्ये सकारात्मक आहोत. सगळेच राजकीय पक्षाचे लोक म्हणतात आम्ही सकारात्मक आहोत, मिळालं पाहिजे, आम्ही तुमच्या पाठीशी आहोत. परंतु त्यांनी सांगितलं 1 महिना आम्हाला मुदत द्या. मुख्यमंत्री ज्या वेळेला 1 महिन्याची मुदत मागतात तेव्हा आपण मराठा समाजात जरांगे पाटलांनी 40 दिवस त्यांना दिले. मग या 40 दिवसामध्ये तुम्ही जी काही समिती नेमली तिथे काही काम झालं, त्यांनी काय केलं त्यांना सांगायला पाहिजे होतं मुख्यमंत्र्यांनी आणि सरकारने काय आम्हाला 1 महिन्याच्या आतमध्ये आम्ही असा शब्द दिलेला आहे मराठा समाजाला याच्यामध्ये अगोदर रिपोर्ट तुम्ही द्या. ह्या सगळ्या ज्या काही गोष्टी जे चाललेल्या आहेत अशी जे भयावह आणि थोडा राज्य करा आणि अशांतता निर्माण करण्याच्या दृष्टिकोनातून हा सगळं प्रयत्न चालला. शेवटी कुठलाही माणूस असला ते किती दिवस सहन करणार. आणि म्हणून आजची जी तरुण जे कार्यकर्ते तरुण मराठा समाजाचे लोक आहेत ते सुद्धा आता आक्रमक व्हायला लागले. नितेश राणेंसारखा मूर्ख माणूस मी या जगात पाहिला नाही. त्यांच्या वडिलांनी मराठा समाजाला शिवी घालून समाजाचा अवमान केलाय आणि सदावर्ते यांची गाडी फोडणारा मातोश्रीवर गेला अशी मुक्ताफळे लावतात. हे त्यांच्या अकलेचे 3 तिरा वाजले आहेत. कोणीही मातोश्रीवर गेलेले नाही. नितेश राणे जर खऱ्या अर्थाने 96 कुळी मराठ्यांची औलाद असाल तर सदावर्तेंचा बोलविता धनी हा भाजपचाच आहे की नाही हे स्पष्ट करा, असे बोलून विनायक राऊतांनी नितेश राणेंवर निशाणा साधलाय. नितेश राणेंचं नाव घ्यायला सुद्धा आमची जीभ आता धजावत नाही. अशा बेवकूफ वृत्तीचा माणूस आणि मूर्ख माणूस मी या जगाच्या पाठीवर कोणी पाहिलेला नाही. त्यांच्या वडिलांनी मराठा समाजाला शिवी घालून मराठा समाजाचा अवमान केलेला आहे. घाणेरड्या आईवरून शिवी दिलेली आहे. आणि आज नितेश राणे जी मुक्ताफळं लावत आहेत की मातोश्रीवर गेले हे गेले, हे त्यांच्या अकलेचे वाजलेले 3 तेरा आहेत. कोणीही मातोश्रीवर आलेला नाही. आम्ही त्यांना कोणाला आधार दिलेला, अभय दिलेला नाही. जी सदावर्तेचा बोलविता धनी नितेश राणे, तुम्ही जर खऱ्या अर्थाने 96 कुळीची औलाद असाल तर सदावर्तेचा बोलविता धनी तुमच्या भाजपचाच आहे की नाही स्पष्ट सांगा. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशाला फाट्यावर बसवण्याचे काम व अपात्र झालेल्या आमदारांचं आजचं मरण उद्यावर ढकलण्याचं पाप विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर करत आहेत, असा आरोप विनायक राऊत यांनी केलाय. खरं म्हणजे सर्वोच्च न्यायालयाने यापूर्वी सुद्धा
निर्देश दिलेले आहेत, परंतु सत्तेच्या मस्तीमध्ये एवढे मशगूल झालेले आहेत, सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशाला सुद्धा फाट्यावर बसवायचं आणि अपात्र झालेल्या आमदारांचं आजचं मरण उद्या ढकलायचं हे पाप महाराष्ट्राच्या विधानसभेचे अध्यक्ष करतायत असा आरोप महाराष्ट्रातल्या नव्हे तर संपूर्ण देशातल्याच जनतेचा आहे. परंतु सर्वोच्च न्यायालय याची गांभीर्याने दखल घेईल आणि थेट हस्तक्षेप करेल अशी मला खात्री आहे. रायगड जिल्ह्यातील रोहा तालुक्यातील सुप्रसिद्ध नागोठणे ग्रामपंचायतीची निवडणूक रणधुमाळी जोरात सुरू आहे. प्रथमच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने थेट सरपंच पदाच्या निवडणुकीत उडी घेतल्यामुळे नागोठण्यात मनसेचे रोहा तालुकाध्यक्ष साईनाथ धुळे यांच्या नेतृत्वात मनसेचा होम टू होम जोरदार प्रचार सुरू झालाय. सरपंच पदाच्या उमेदवार दीपश्री गुरव घासे यांना जनतेतून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतोय. नागोठण्यात विकासाच्या नावाने बोंब असल्याने जनतेला आवश्यक असलेला नवा पर्याय मिळाला असल्याचं बोललं जात आहे. रस्ते, पाणी, वीज, आरोग्य आणि शिक्षण, रोजगार, कचरा व्यवस्थापन या विकासाच्या मुद्द्यावर मनसे निवडणूक लढवत आहे. एक नंबर बटन बघा. मी सरपंच पदाचे दीपश्री किरण घासे. ओके, लक्षात राहील ना. मी दीपश्री घासे. माझं शिक्षण देखील इथेच झालेलं आहे. माझी जन्मभूमी आणि कर्मभूमी नागोठणा हीच आहे आणि आजपर्यंत माझ्या जन्मापासून मी जे काही बघत आलेले आहे इथे नागोठण्यामध्ये की मला फिल्टर पाणी आजपर्यंत तरी प्यायला मिळालेलं नाहीये. ठीक आहे, अजून इथे डॉक्टरांची सुद्धा प्रॉपर सोय नाहीये की आम्हाला इथे इथून अलिबाग किंवा रोहा किंवा पेन अशा ठिकाणी जावं लागते. इथे कुठलीही सुसज्ज व्यायामशाळा नाहीये. तर असे बरेच प्रॉब्लेम आहेत. आता आपल्या इथे हायवे क्रॉस करताना बघायला गेलं तर अपघाताचा धोका एवढा आहे की आजपर्यंत तिथे कोणतीही तशी सोय झालेली नाहीये. खरं तर आत्ताला तिथे एव्हाना ब्रिज व्हायला पाहिजे होता. तिथे अपघातांची जास्त शक्यता आहे. तर असे बरेचसे मुद्दे आहेत. म्हणजे फिल्टर पाण्याचा असू दे किंवा कचरा व्यवस्थापनाचा असू दे. इथे डम्पिंग ग्राउंडचा सुद्धा भरपूर प्रॉब्लेम आहे. कचरा जिथे टाकला जातो तिथे सगळी दुर्गंधी होते, तिथून प्रदूषण होतं. आता हे सगळेच मुद्दे आहेत की मला नागोठण्यामध्ये एक वेगळा बदल घडवून आणायचा आहे. आजपर्यंत इतर पक्षांनी एवढा वर्ष सत्तेत राहून जे केलेलं नाहीये, तर माझी अशी इच्छा आहे की जर या जनतेने मला निवडून दिलं तर जे आजपर्यंत इतर पक्षांनी सत्तेत राहून केलेलं नाहीये तर मी हे सगळं करण्याची संधी मला जनतेने द्यावी अशी माझी इच्छा आहे. सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांच्या आदेशाने मला आत्ताच एक 8 दिवसापूर्वी पद मिळालं. त्या अनुषंगाने प्रथमच आम्ही नागोठणा ग्रामपंचायत पूर्ण ताकदीने लढवत आहोत आणि जिंकण्यासाठी लढवत आहोत. आम्ही उच्च शिक्षित उमेदवार या नागोठणा ग्रामपंचायतीमध्ये दिलेले आहे. तर जनतेने त्याचा विचार करावा और महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं इथे उमेदवार निवडून यावा एवढीच विनंती. लायन्स क्लब ऑफ खेड सिटीच्या वतीने मांडवा येथील दोन्ही आदिवासी वाडीतील 10 मुलींना संदीप करवा यांच्या माध्यमातून नवीन ड्रेसचे वाटप करण्यात आले. हे नवीन ड्रेस परिधान केल्यानंतर आदिवासी वाडीतील मुलींच्या चेहऱ्यावरील आनंद ओसंडून वाहत होता. लायन्स क्लब खेड नेहमीच तळागाळाच्या गरजूंपर्यंत पोहोचून असे नवनवीन उपक्रम राबवत असते व त्यांच्या या उपक्रमामध्ये संदीप करवांसारखे दानशूर व्यक्ती नेहमीच अग्रेसर असतात. या छोटेखानी कार्यक्रम प्रसंगी लायन्स क्लबचे अध्यक्ष रोहन विचारे, सचिव सुरेश चिकणे, लायन माणिक लोहार, पवार चिकणे व दोन्ही आदिवासी वाड्यातील ग्रामस्थ उपस्थित होते. लायन्स क्लब खेडच्या वतीने आज आम्हाला नवीन कपडे दिले. याकरिता खेडचे व्यापारी संदीप शेठ करवा यांनी दिलेले या बेटी मुली आम्हाला छान छान कपडे दिले. ते घालून खूप आनंद होत आहे. लायन्स क्लबचे आम्ही आभारी आहोत. यासोबतच वेळ झाली आहे बातमीपत्रात इथेच थांबण्याची. भेटूया नवीन बातमीपत्रासह. तुम्ही पाहत रहा माझे कोकण.